बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4थी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 5.8 विजिट टू अ गार्डन. गार्डनला भेट दिलेली आहे. विजिट टू अ गार्डन. मुलं गार्डन मध्ये गेली आहेत. बघा, गार्डन हे सगळ्यांचं अत्यंत आवडतं ठिकाण असतं, हो की नाही? आणि तुम्हाला सर्व छोट्या मुलांना गार्डन मध्ये जायला खूप आवडतं, हो ना? मग आज सुद्धा आपण पाहणार आहोत अ विजिट टू अ गार्डन. किती सुंदर गार्डन आहे पहा. आणि तुम्हाला सर्वांना अशा छान छान गार्डन मध्ये जायला खूप आवडतं. गार्डन मधल्या वेगवेगळ्या खेळण्यांवर खेळायला आवडतं. गार्डन मधल्या लेक मध्ये बोटिंग करायला आवडतं, हो की नाही? अशी खूप मज्जा येते गार्डन मध्ये गेल्यावर. तशीच मज्जा आज कोणी केली आहे ते आपण पाहणार आहोत अ विजिट टू अ गार्डन या धड्यामध्ये. तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं गार्डन मध्ये जाऊन पहा कशी आनंदाने खेळत आहेत. They are playing very happily in the garden. They have their dog, their cats, their birds and their friends. Right? They are enjoying in the garden. You can see many flowers, many birds, many trees in the garden. There are butterflies also in the garden, right? It is a fun to visit a garden. Okay. You can see children are following their teacher. Children त्यांच्या टीचरच्या मागून जात आहेत. कुठे जात आहेत बरं? Children of class 4B went to a big garden for a picnic. क्लास 4B 4 ब मधली मुलं गार्डन मध्ये पिकनिक साठी गेली होती. Children of class 4B went to a big garden for a picnic. Children of class 4B went to a big garden for a picnic. एक दिवसाची सहल करण्यासाठी 4 ब मधली मुलं गार्डन मध्ये गेली होती. त्यांचे टीचर पण त्यांच्या बरोबर होते. एका दिवसाची सहल करण्यासाठी, एका दिवसाची पिकनिक करण्यासाठी 4 ब ची मुलं त्यांच्या टीचर बरोबर गार्डन मध्ये गेली होती. Right? Children of class 4B went to a big garden for a picnic. Look at the children. They are playing, they are dancing. Okay? They are enjoying. They are enjoying. Children of class 4B are enjoying in the garden. They are enjoying in the garden. They went to a garden for a picnic. What is it? At the gate, they saw a big board. At the gate of the garden, they saw a big board. गार्डनच्या गेटवर त्यांना एक मोठा बोर्ड दिसला. The names of the different parts of the garden were written on the board
one below the other. At the gate, they saw a big board. गार्डनच्या गेटवरच त्यांना एक मोठा बोर्ड दिसला. The names of different parts of the garden. गार्डन मधल्या विविध भागांची नावं त्या बोर्डवर लिहिलेली होती. गार्डन मध्ये आत गेलात की तुम्हाला काय काय पाहायला मिळेल? हे सगळी नावं त्या बोर्डवर लिहिलेली होती. At the gate, they saw a big board. The names of the different parts of the garden were written on the board, one below the other. What is first name? Entrance. Entrance म्हणजे जिथून आपण आत शिरतो ते प्रवेशद्वार. Entrance. Okay? Second is Pachu corner. Second part is Pachu corner. What is third part? पुष्कर गार्डन. तिसरा भाग काय आहे? पुष्कर गार्डन. What is fourth part? चौथा भाग काय आहे? माणिक गार्डन. चौथा भाग आहे माणिक गार्डन. पाचवा भाग काय आहे पहा बरं? हिरा गार्डन. पाचवा भाग काय आहे? हिरा गार्डन. सहावा भाग आहे मोती रिसॉर्ट. इथे रिसॉर्ट पण आहे गार्डन मध्ये. रिसॉर्ट मध्ये पण आपण जाऊ शकतो गार्डन मध्ये गेल्यावर. नेक्स्ट इज नील लेक. लेक म्हणजे तलाव. नील तलाव. नील तलाव सुद्धा गार्डन मध्ये आहे. अँड लास्ट इज जेम्स नर्सरी. जेम्सची नर्सरी आहे जिथे तुम्हाला छोटी छोटी रोपं विकत मिळतील. ओके, मग कोणते कोणते भाग आहेत पहा? एंट्रन्स, पाचू कॉर्नर, पुष्कर गार्डन, माणिक गार्डन, हिरा गार्डन, मोती रिसॉर्ट, नील लेक and James Nursery. These are the different parts written on the board. Okay? आता बघा मुलं आली, पिकनिकला गेलेली. काय म्हणतायत बघा मुलं? व्हॉट अ लॉंग लिस्ट. बापरे, आपल्याला काय काय बघायचं आहे? गार्डन मध्ये काय काय आहे बघा. केवढी मोठी लिस्ट आहे. गार्डन मध्ये जाऊन काय काय पाहायचं ह्याची केवढी मोठी लिस्ट आहे. व्हॉट अ लॉंग लिस्ट. व्हॉट अ लॉंग लिस्ट. वेअर शॅल वी गो फर्स्ट. ही एवढी मोठी लिस्ट आहे, त्यातलं सगळ्यात पहिलं आपण कुठे जाऊया? वेअर शॅल वी गो फर्स्ट. थर्ड बॉय सेज to the lake for boating. To the lake for boating. We will go to the lake for boating. Okay, what a long list. First girl says, what a long list. Second boy says, where shall we go first? Third boy says, to the lake for boating. We will go to the lake for boating. There is Nil Lake and they want to go at that lake for boating. All children want to go at the lake, at the Nil Lake for boating. All the children want to go to the Nil Lake for boating. What a long list, girl says. Where shall we go first? आपण सगळ्यात पहिले कुठे जाऊया बरं? The lake for boating. We will go to the lake. We will go to the Nil Lake for boating. Okay? Okay, this is the another map. This is
But how do we go there? नील लेकच्या इथे बोटिंगसाठी आपण कसे जाणार? But how do we go there? नील लेकला बोटिंगसाठी आपण कसे जाणार? But how do we go there? See, there is a map of the garden here. पहा बरं, इथे गार्डनचा मॅप दिलेला आहे. We will see the map and find our way to the lake. आपण तो मॅप पाहूया आणि त्या लेककडे जाऊया. ओके, बट हाऊ डू वी गो देअर? आपण कसे जाणार नील लेक पर्यंत? सी, देअर इज अ मॅप ऑफ द गार्डन देअर. बघा, तिथे गार्डनचा मॅप दिलेला आहे. वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक. आपण तो मॅप पाहूया आणि लेकचा रस्ता शोधून काढूया. ओके, सी, देअर इज अ मॅप ऑफ द गार्डन हिअर. We will see the map and find our way to the lake. But how do we go there? See, there is a map of the garden here. We will see the map and find our way to the lake. Okay, this is a map and the children will find a way to the Nile Lake. Children will find the way to the Nile Lake. बघा, हा मुलगा आता रस्ता शोधून काढणार. कसं जायचंय? बघा, पहिला तो सरळ गेला. मग तो उजव्या बाजूला वळला. पुन्हा तो उजव्या बाजूला सरळ आला. राईट? आता तो डाव्या बाजूला वळला आणि गेला नील लेक जवळ. राईट? बघा, किती सुंदर रीतीने त्या मुलांनी रस्ता शोधून काढलेला आहे. अशा प्रकारे मुलं नील लेक जवळ गेली आहेत. मुलांनी नील लेकचा रस्ता शोधून काढला आहे. Children find out the way to the Nile Lake. Okay. The teachers took the children to the lake for boat rides. टीचरनी मुलांना त्या लेक मध्ये बोटिंग करण्यासाठी नेलं. टीचर मुलांना घेऊन बोटिंग करण्यासाठी नील लेक मध्ये गेल्या. टीचर मुलांना घेऊन नील लेक मध्ये बोटिंग साठी गेल्या. The teachers took the children to the lake for boat rides. The teachers took the children to the lake for boat rides. The teachers took the children to the lake for boat rides. Then they sat under a tree to eat some snacks. Then they sat under a tree to eat some snacks. मग ते झाडाखाली बसले आणि त्यांनी काही स्नॅक्स म्हणजे आपले सुके फराळाचा खाऊ असतो की नाही, बिस्किट्स, खाकरा, ओके, अशा प्रकारचा सुका खाऊ असतो त्या त्यांनी झाडाखाली बसून खाल्ला. केक, बिस्किट, खाकरा, फरसाण अशा प्रकारचा सुका खाऊ स्नॅक्स त्यांनी झाडाखाली बसून खाल्ले. Then they sat under a tree to eat some snacks. Then they sat under a tree to eat some snacks.
There was another big board near the tree. There was a chart on the board with pictures of trees in it. There was another big board near the tree. झाडाजवळ एक मोठा बोर्ड होता. हा बघा, हा बोर्ड होता झाडाजवळ. There was a chart on the board with pictures of trees in it. आणि त्या चार्ट मध्ये, त्या बोर्डामध्ये काय होतं सांगा बघू? एक चार्ट होता, एक तक्ता होता. कसला तक्ता होता? झाडांची नावं आणि झाडांची चित्र यांचा एक तक्ता त्या बोर्डवर होता. What children said? What does it mean, teacher? Teacher, या बोर्डचा अर्थ काय हो? हा जो बोर्ड लावला आहे याच्यावर ट्रीजची नावं आहेत आणि ट्रीजची चित्र आहेत. याचा अर्थ काय आहे? What does it mean, teacher? Teacher, what does it mean? What does it mean, teacher? Okay, this is a board. Now we will see the meaning of the trees name and trees. See, teacher came, what teacher said? Teacher came and teacher told children that it's a pictogram or pictograph. हा चित्रालेख आहे. याला पिक्टोग्राम किंवा पिक्टोग्राफ असं म्हणतात. It gives you information with the help of pictures. हा पिक्टोग्राम असतो, हा चित्रांच्या मदतीने आपल्याला माहिती देतो. This chart tells us how many trees of each type there are in this garden. हा चार्ट आपल्याला काय सांगतो बघा? या गार्डन मध्ये कोणत्या प्रकारची किती झाडं आहेत. Now look at the chart carefully. या चार्टकडे केअरफुली बघा, काळजीपूर्वक निरीक्षण करा. And tell me what trees there are in this garden. आणि मला सांगा की या गार्डन मध्ये कोणकोणती झाडे आहेत. It's a pictogram or pictograph. It gives you information with the help of pictures. This chart tells us how many trees of each type there are in this garden. Now look at the chart carefully and tell me what trees there are in this garden. Okay, now children will tell us what trees are there. कोणकोणती झाडं आहेत. तो बोर्ड बघणार आहेत आणि मुलं सांगणार आहेत की कोणकोणती झाडं गार्डन मध्ये आहेत. आपण बघूया कोणकोणती झाडं आहेत. बघा, पहिलं कोणतं झाड आहे? मँगो ट्री. गार्डन मध्ये चार्ट मध्ये सगळ्यात वरती कोणतं झाड आहे? Mango tree. Mango tree is a big tree and we get mangoes at the season time. Not every day, not every month, but only at mango season time we get mangoes. Only in the month of May. Mango season, what is the mango season? April and May is the mango season. We get mangoes in these months. This is mango tree. This is a mango tree. Mango tree चं चित्र बघा कसं दाखवलं आहे बोर्ड मध्ये. मग हे खरं मँगो ट्री मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मँगो कसे येतात झाडावर ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. This is a picture of mango tree. Another neem tree. It is a medicated tree. असं बघा, मँगोची फ्रुट्स असतात ती आपण खातो. ओके नाही, मँगो आपल्याला कशासाठी उपयोग असतो? वी कॅन ईट मँगो फ्रुट्स. बट ऑन नीम ट्री देर आर नो फ्रुट्स, बट इट इज युजफुल फॉर
medicine. It is useful for medicine. It is used. Neem leaves are used as medicine. औषधी उपयोग खूप आहे या झाडाचा. ओके. नीम ट्रीचं झाड बघा चित्रामध्ये आपल्याला कसं दाखवलं आहे आणि प्रत्यक्ष मात्र नीम ट्री एवढं मोठं असतं. ओके. Now see जामुन ट्री. जांभळं सुद्धा आपल्याला मे महिन्यातच खायला मिळतात. जांभळाच्या झाडावर काळी काळी छोटी छोटी जांभळं येतात. बघा ती कोपऱ्यात दाखवली आहेत. हे आहे मोठ्ठच्या मोठं जांभळाचं झाड. हे आहे आपलं पुस्तकात आपल्याला बोर्डमध्ये दाखवलेलं जांभळाचं झाड, खरं जांभळाचं झाड. आणि ही जांभळाच्या झाडावरची जांभळं जी मे महिन्यात झाडाला देतात. आणि मे महिन्यामध्ये आपल्याला खूप खाऊ खायला मिळतो. आपण जर गावी गेलो तर जांभळं असतात, करवंद असतात, आंबे असतात, हो की नाही. हे आहे जांभूळ झाडावरची जामुन्स. जामुन्स ऑन जामुन ट्री. Jamuns on jamun tree. What next tree is there on the board? There is banyan tree on the board. Next tree is banyan tree. You can see banyan tree. Banyan tree, वडाचं झाड, right? वडाच्या झाडाला भरपूर पारंब्या असतात जे आपल्याला आता इथे दिसतायत. This is a banyan tree. Banyan tree is very big. It gives a shadow and wind. It is very windy. वडाच्या झाडाखाली बसल्यावर आपल्याला गारवा वाटतो. शिवाय ते खूप मोठं असतं आणि आपल्याला सावली सुद्धा देतं. This is a banyan tree. This is a banyan tree. Next is on the board people tree. पिंपळाचं झाड. People tree. Look at the people tree. This is people tree on the board. This is real people tree. And you can see these are the leaves of people tree. It doesn't have fruits. It only gives a shadow and cool breeze. पिंपळाचं झाड आपल्याला भरपूर सावली देतं आणि गार वारा देतं. It's a people tree. It's a people tree. It's a gulmohar tree. गुलमोहर ट्री. गुलमोहर ट्री सुद्धा खूप मोठं असतं. बघा इथे कोपऱ्यात दाखवले ते बोर्डवरचं गुलमोहर ट्री. हे खरं गुलमोहर ट्री. आणि गुलमोहर ट्रीला अशी पातळ पातळ हलकी हलक्या पाकळ्यांची लाल फुलं येतात. त्या लाल फुलांमुळे ते अख्खं झाडच लाल दिसतं. दिस इज अ गुलमोहर ट्री. इट गिव्स अ शॅडो. गुलमोहर ट्रीला पण देर आर नो फ्रुट्स ऑन दिस ट्री, नो फ्लॉवर्स. फ्लॉवर्स आर देअर but they are very delicate, right? म्हणून आपल्याला काय मिळते या गुलमोहर ट्री पासून? भरपूर सावली मिळते आणि गारवा मिळतो. गारवा मिळतो आणि भरपूर सावली मिळते. This is a bakul tree. बकुळीचं झाड. Bakul tree on the board, real bakul tree, and you can see bakul flowers in this picture. बकुळीचं झाड. बकुळ ट्री, बकुळीचं झाड खूप मोठं असतं आणि सुंदर सुगंधी बकुळीची फुलं, छोटी छोटी फुलं असतात. ती फुलं या झाडावर येतात. आपण सकाळी उठून गेलो तर झाडाखाली फुलं, भरपूर फुलं पडलेली असतात आणि त्यांना सुंदर वास येतो. ही फुलं सुकली तरी जपून ठेवतात कारण त्यांचा वास सुकल्यावर सुद्धा जात नाही. दिस इज अ बकुळ ट्री.
दिस इज अ जारूल ट्री. जारूल ट्री. बघा छोटी छोटी गुलाबी गुलाबी पातळ पातळ पाकळ्यांची फुलं या झाडावर येतात. या झाडाला कोणताही फळ येत नाही, पण ह्या झाडामुळे भरपूर सावली मिळते आणि गारवा सुद्धा मिळतो. ताम्हणाचं झाड, मराठीमध्ये याला म्हणतात ताम्हणाचं झाड, जारूल ट्री. ओके, नेक्स्ट. इट्स अ रेन ट्री. बघा रेन ट्री, बघा रेन ट्री भरपूर मोठं असतं, अगदी गर्द हिरवं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला खूप भरपूर सावली मिळते आणि खूप गार वारा रेन ट्री मुळे आपल्याला मिळतो. अशी विविध प्रकारची झाडं त्या गार्डन मध्ये आहेत. ज्या गार्डन मध्ये 4थी बी ची मुलं पिकनिकला गेली आहेत, त्या गार्डन मध्ये ही सर्व प्रकारची झाडं त्यांना बघायला मिळाली आहेत. ओके. Now what teacher says? Very good. Now tell me how many trees of each type there are. आता तुम्ही कोणती कोणती झाडं आहेत सांगितलीत. व्हेरी गुड. आता मला सांगा की कोणकोणती झाडं किती आहेत. कोणकोणती झाडं आहेत आणि ती किती आहेत हे तुम्ही मला तो बोर्ड पाहून सांगा. तो बोर्ड पाहून मला सांगा की कोणती झाडं आहेत आणि किती आहेत. व्हेरी गुड. नाव टेल मी how many trees of each type there are. Okay. Now again see the board, and at the end of the board there is an important note. What is it? बघा, या बोर्डच्या शेवटी एक महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे. कोणती? 1 picture is equal to 3 trees. झाडाचं एक चित्र म्हणजे 3 झाडं धरायची आहेत. झाडाचं एक चित्र म्हणजे किती झाडं? 3 झाडं. हे माप तिथे दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे. मग आता बघा मुलं सांगतात कोणती झाडं किती आहेत. ओके. Mango. There are 3 mango trees. That means in the garden there are 9 mango trees. Okay? कारण एक झाड म्हणजे 3 झाडं, म्हणून 3 झाडं म्हणजे एकूण 9 मँगोची झाडं. 9 mango trees. Next, neem trees. 9 neem trees. नीमची 3 झाडं दाखवली आहेत म्हणजे गार्डन मध्ये किती आहेत? एकूण 9. 9 कशी सांगा? कारण एक झाडाचं चित्र म्हणजे 3 झाडं असं प्रमाण आपल्याला धरायचं आहे. जामुन ट्री. 3 jamun trees means in the garden there are 9 jamun trees. Okay. Again, 1 picture is equal to 3 trees. So banyan, 3 banyan trees. People, 6 people trees. Gulmohar, 12 gulmohar trees. How? Because 1 picture of a tree means 3 trees in the garden. Correct? Again, 1 picture is equal to 3 trees. There are 6 bakul trees in the garden. There are 15 jarul trees in the garden. And there are 12 rain trees in the garden. The children answered this question correctly. Can you answer the question with the help of this pictogram?
Yes, we can answer and we have answered. हो की नाही, आपण असा पिक्टोग्राम पाहून प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि आपण आता दिली सुद्धा आहेत. हो की नाही? The children answered this question correctly. Can you answer the question with the help of this pictogram? Right. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.